गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। बघा, जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवकसाठी कृषी घटक याच्यावर प्रश्नपत्रिका क्रमांक नंबर आज 3 ची आहे। 2 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघा। आणि 8-10 दिवसाचा ब्रेक गेलाय, त्याच्यासाठी प्लीज सॉरी। आता लेक्चर रेग्युलर होणार। चला तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे। आणि जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत लेक्चर। चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन। जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? तर कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते हवेमध्ये? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, क्लोरीन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 3 कार्बन डायऑक्साइड। जमिनीतील हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण हे जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, फास्टमध्ये घेऊया। रबराच्या झाडाच्या सालीतून चीक काढण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात? टॅपिंग, हार्वेस्टिंग, ट्रेनिंग, रनिंग। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे। टॅपिंग असे म्हणतात रबराच्या झाडाच्या सालीतून चीक काढण्याच्या क्रियेला, टॅपिंग। नेक्स्ट बघा, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वात चांगला आहे? तर कोणता मासा सर्वात चांगला आहे गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी? तर रोहू, कटला, सायप्रिन्स, मृगड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, कटला हा मासा गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी सर्वात चांगला मासा असा आहे, म्हणजे सर्वोत्कृष्ट मासा असा समजला जातो। नेक्स्ट बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे। फणस या झाडाला फुले धरण्याचा कालावधी कोणता आहे? तर कोणता आहे फणस या झाडाला फुले धरण्याचा कालावधी? बघा, ऑप्शन मे ते जून, जुलै ते ऑगस्ट, जानेवारी फेब्रुवारी, मार्च ते एप्रिल। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जुलै ते ऑगस्ट। नेक्स्ट बघा, 5 नंबरचा क्वेश्चन। मशरूम हे पीक कोणत्या वैशिष्ट्यामुळे मधुमेह रुग्णांना अत्यंत उपयुक्त अन्न आहे? तर कोणत्या वैशिष्ट्य आहे त्याचं ज्याच्यामुळे मशरूम हे पीक मधुमेह रुग्णांना उपयुक्त आहे अन्न म्हणून? तर प्रथिने जास्त असल्याने, कंपोस्टवर वाढत असल्याने, बुरशीजन्य वनस्पती असल्यामुळे, पिष्टमय पदार्थ कमी असल्यामुळे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पिष्टमय पदार्थ कमी असल्याने मशरूम हे पीक मधुमेह रुग्णांना अत्यंत उपयुक्त अन्न आहे। चला नेक्स्ट बघा, 6 नंबरचा क्वेश्चन आहे। आखूड दिवसमानाचे पीक कशाला म्हणतात? तर कशाला म्हणतात आखूड दिवसमानाचे पीक? बघा, ऑप्शन पिके उंचीने कमी असतात, पिकांना वाढीसाठी लहान दिवसाची आवश्यकता असते, पिकांना वाढीसाठी मोठ्या दिवसाची आवश्यकता असते, पिके आडवी वाढतात। तर बघा, आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, पिकांना वाढीसाठी लहान दिवसाची आवश्यकता असते, म्हणजेच आखूड म्हणजे लहान, लांब म्हणजे जास्त दिवस, मोठा दिवस। नेक्स्ट बघा, बोराने अन्नद्रव्याचे जमिनीतील सीमांत मूल्य पातळी किती असते? तर किती आहे बोराने अन्नद्रव्याचे जमिनीतील सीमांत मूल्य पातळी? 0.06 ppm, 0.03 ppm, 0.08 ppm, 0.04 ppm। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बघा, 0.06 ppm एवढी बोराने अन्नद्रव्याची जमिनीतील सीमांत मूल्य पातळी ही असते, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। नेक्स्ट बघा, 8 नंबरचा क्वेश्चन। कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमध्ये जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? तर कोणत्या उद्योग समूहाने उभारले? बघा, ऑप्शन रिलायन्स, टाटा, बजाज, अदानी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रिलायन्स। बघा, रिलायन्स या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे। नेक्स्ट बघा, जमिनीच्या उपयोगिता वर्गवारीनुसार कोणत्या वर्गाचा उपयोग दगड मुरम खाणीसाठी होतो? म्हणजे जे खाण असते दगड मुरमाची, त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो। तर कोणत्या वर्गवारीनुसार कोणत्या वर्गाचा उपयोग होतो? पहिला वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, 8वा वर्ग।
तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 8वा वर्ग याचा उपयोग होतो. नेक्स्ट बघा, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये कोणते प्रमुख उद्दिष्ट साध्य होते? तर कोणते प्रमुख उद्दिष्ट साध्य होते पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये? पाणी संधारण, मृदा संधारण, खनिज संधारण, जमीन सपाटीकरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 मृदा संधारण. बघा 10 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे 2 मृदा संधारण. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून चारा मिळतो? तर कोणत्या वृक्षापासून चारा मिळतो? साग, काशीद, केळी, शिवण. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 काशीद. बघा काशीद या वृक्षापासून चारा हा मिळतो. नेक्स्ट बघा, नाबार्ड ही संस्था 12 जुलै रोजी स्थापन झाली आहे. तर कोणत्या रोजी स्थापन झाली? 12 जुलै डॅश डॅश कोणत्या रोजी? 1980, 1982, 1984, 1985. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2. बघा नाबार्ड ही संस्था 12 जुलै 1982 रोजी स्थापन झाली आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले? बघा लेटेस्ट क्वेश्चन आहे हा. महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे? तर पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4. बघा चौथे महिला धोरणे जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी. चौथे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, खेकडा हा प्राणी खालीलपैकी कोणत्या पिकास जास्त त्रासदायक आहे? तर कोणत्या पिकास खेकडा हा प्राणी जास्त त्रासदायक आहे? ज्वारी, बाजरी, भात, गहू. तर बघा आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 भात. खेकडा हा प्राणी भात या पिकास जास्त त्रासदायक आहे. नेक्स्ट बघा 15 नंबरचा क्वेश्चन, नाला बांध बंदिस्ती ही पाणलोट क्षेत्र विकासातील कोणती उपाययोजना आहे? तर कोणती उपाययोजना आहे? नाला बांध बंदिस्ती ही पाणलोट क्षेत्रातील अभियांत्रिकी उपाययोजना, पाणी संधारण योजना, जलशास्त्रीय उपाययोजना, मशागतीची उपाययोजना. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 अभियांत्रिकी उपाययोजना आहे. नाला बांध बंदिस्ती ही पाणलोट क्षेत्र विकासातील कोणती योजना आहे उपाययोजना? तर अभियांत्रिकी उपाययोजना आहे. नेक्स्ट बघा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना केव्हा झाली? तर केव्हा झाली? बघा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना केव्हा झाली? 1880, 1852, 1872, 1883. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 1883ला झाली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात दुष्काळ परिस्थिती तग धरणारी म्हशीची जात कोणती आहे? तर बघा ऑप्शन सुरती, पंढरपुरी, मेहसाणा, जाफराबादी. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 पंढरपुरी. बघा आपल्याकडे पंढरपुरी ह्या जाती असतात महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात आणि दुष्काळ परिस्थितीत तग धरणारी ही जात कोणती आहे म्हशीची? तर पंढरपुरी आहे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, मल्लिका ही आंब्याची संकरित जात कोणत्या 2 जातींच्या संकरापासून निर्माण केली आहे? तर बघा ऑप्शन नीलम दशेरी, हापूस दशेरी, नीलम रत्ना, रत्ना हापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 नीलम आणि दशेरी. बघा मल्लिका ही आंब्याची संकरित जात नीलम व दशेरी या 2 जातीच्या संकरापासून निर्माण केली आहे. नेक्स्ट बघा 19 नंबरचा क्वेश्चन, ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभधारकांची निवड कोणत्या आधारे केली जाते? तर कोणत्या आधारे केली जाते ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्याची निवड? तर वार्षिक उत्पन्न, वार्षिक मजुरीचे उत्पन्न, वार्षिक कुटुंबांचे मजुरांचे उत्पन्न यापैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 वार्षिक उत्पन्न. यावर आधारित लाभधारकांची निवड ही केली जाते. नेक्स्ट बघा, कोणत्या पिकाला उंट पीक असे म्हणतात? तर कोणत्या पिकाला उंट पीक असे म्हणतात? गहू, मका, ऊस, ज्वारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 ज्वारी. बघा ज्वारी या पिकाला उंट पीक असे म्हणतात. नेक्स्ट बघा,
खालीलपैकी कोणत्या अन्नाला बोनलेस मीट म्हणतात? तर कोणत्या अन्नाला म्हणतात बोनलेस मीट? मका, भुईमूग, सोयाबीन, अंडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 सोयाबीन या पिकाला बोनलेस मीट असे म्हणतात. नेक्स्ट बघा, दिवा हे संजीवक कोणत्या गटात मोडते? तर कोणत्या गटात मोडते दिवा हे संजीवक? वाढ निरोधक, सायकोसायनिन, इथिलीन, ऑक्झिन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 ऑक्झिन. बघा, ऑक्झिन या गटात मोडते दिवा हे संजीवक. दिवा हे संजीवक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फुलांचे काढणीनंतरचे आयुष्यमान कशावर अवलंबून असतात? तर कशावर अवलंबून असतात फुलांचे काढणीनंतरचे आयुष्यमान? फुलातील साखर, फुलातील वायू, फुलातील प्रथिने, फुलातील क्षार. राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 फुलातील साखर यावर फुलांचे काढणीनंतरचे आयुष्यमान हे अवलंबून असते. बघा, फुलात साखर असते आणि त्याच्यावर त्याचे आयुष्यमान हे अवलंबून असते. नेक्स्ट बघा, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कोणत्या रंगाची वांगी खाणे फायद्याचे आहे? तर बघा, कोणत्या रंगाची वांगी खाणे फायद्याचे आहे मधुमेह असणाऱ्या रोग्यांनी? जांभळी, हिरवी, पांढरी, पिवळी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पांढरी. बघा, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाची वांगी खाणे हे फायदेशीर आहे. नेक्स्ट बघा, कांद्यांच्या पिकातील फुलोऱ्याची वाढ थांबविण्यासाठी कोणते रसायने वापरतात? कांद्याच्या पिकातील फुलोऱ्यांची वाढ थांबविण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर झिॲटिन, ABA, ऑक्झिन, आणखी मॅलिक हायड्रॉक्साईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 मॅलिक हायड्रॉक्साईड. कांद्याच्या पिकातील फुलोऱ्यांची वाढ थांबविण्यासाठी मॅलिक हायड्रॉक्साईड हे रसायन वापरतात. नेक्स्ट बघा, मिशन दिव्य सत्र कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे? मिशन दिव्य सत्र तर कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे? अग्नि 5, प्राइम-1, त्रिशूल, पृथ्वी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अग्नि 5. बघा, ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. मिशन दिव्य सत्र हे हे सत्र अग्नि 5 या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे. मिशन दिव्य, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय दुग्धशाळा संशोधन संस्था कुठे आहे? तर मंगळूर, चेन्नई, मद्रास, कर्नाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कर्नाल येथे आहे राष्ट्रीय दुग्धशाळा संशोधन संस्था. कुठे आहे? तर कर्नाल. लक्षात ठेवा, एक्झाम जवळ आहे, व्यवस्थित वाचा. आणि यानंतर लेक्चर रोज होणार, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. नेक्स्ट बघा, पाश्चात्य पद्धतीच्या लोणच्यामध्ये कोणते तेल वापरतात? तर कोणत्या तेलाचा वापर होतो पाश्चात्य पद्धतीच्या लोणच्यामध्ये? सोयाबीन, भुईमूग, जवस, बदाम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बदाम या तेलाचा उपयोग होतो पाश्चात्य पद्धतीच्या लोणच्यामध्ये. नेक्स्ट बघा, जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. तर कशाचा समावेश होतो जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये? धारण क्षेत्राचे एकीकरण, सहकारी शेती, मध्यस्थांचे निर्मूलन, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? वरीलपैकी सर्व. म्हणजे बघा, धारण क्षेत्राचे एकीकरण, सहकारी शेती, मध्यस्थांचे निर्मूलन याचा समावेश होतो जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये. नेक्स्ट बघा, रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला काय म्हणतात? तर काय म्हणतात? रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भौतिक स्थितीला जमिनीचे फूल, जमिनीचा पोत, जमिनीची संरचना, जमिनीची समुच्चता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जमिनीचे फूल असे म्हणतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, दोन संख्याचा गुणाकार 1440 आहे, त्यांचा मसावी 12 आहे, तर लसावी किती? बघा काय येईल लसावी? इझी आहे एकदम. 100, 110, 112, 120. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 120 हे आपलं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट बघा, 2 ते 3 कुटुंबांच्या गटाने केलेल्या पर्यटनास कोणते पर्यटन असे म्हणतात? तर बघा, 2 ते 3 कुटुंबांनी केलेल्या पर्यटनास
गटांनी म्हणजे सर्वांनी मिळून केलेल्या पर्यटनास कोणते पर्यटन असे म्हणतात? व्यावसायिक पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, समूह पर्यटन, समावेशक पर्यटन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कौटुंबिक पर्यटन असे म्हणतात. कौटुंबिक पर्यटन. नेक्स्ट बघा, कोरडवाहू पिकात कोणत्या परावर्तकाचा वापर पिकातील बाष्पीभवन रोखण्यासाठी करतात? तर कोणत्या परावर्तकाचा वापर करतात कोरडवाहू पिकात बाष्पीभवन रोखण्यासाठी? तर जिब्रेलिक ॲसिड, डायथेनियम 45, केओलिन, ग्लायफोसेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 केओलिन. बघा ऑप्शन 3 हे आपला राईट आन्सर आहे. कोरडवाहू पिकात परावर्तक केओलिन या परावर्तकाचा वापर पिकातील बाष्पीभवन रोखण्यासाठी हा केला जातो. केओलिन. नेक्स्ट बघा, कांद्याच्या पिकातील फुलोऱ्यांची वाढ थांबविण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर कोणते रसायन वापरतात कांद्याच्या पिकातील फुलोऱ्यांची वाढ थांबविण्यासाठी? ABA, GA, मॅलिक हायड्रॉक्साईड, IBA. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मॅलिक हायड्रॉक्साईड. बघा कांद्याच्या पिकातील फुलोऱ्यांची वाढ थांबविण्यासाठी मॅलिक हायड्रॉक्साईड हे रसायन वापरतात. नेक्स्ट बघा, फुलांची काढणीनंतरचे आयुष्य कशावर अवलंबून असते? तर कशावर अवलंबून असते? फुलातील साखर याच्यावर अवलंबून असते. आपण बघितला आहे हा क्वेश्चन, आधी रिपीट झालेला आहे परत. नेक्स्ट बघा, चारा टंचाईवर सर्वात चांगला उपाय कोणता आहे? तर कोणता आहे? चाऱ्याची मृगास तयार करणे, चाऱ्याच्या पिकाखाली क्षेत्र वाढविणे, चाऱ्याच्या वृक्षांची लागवड करणे, चाऱ्याच्या पिकाची दाट पेरणी करणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. बघा चाऱ्यांची मृगास तयार करणे हे चारा टंचाईवर सर्वात चांगला उपाय आहे. नेक्स्ट बघा, केंद्रीय बियाण्यांचे न्यूक्लियर सीड उत्पादन कोणाला करता येते? तर कोणाला करता येते केंद्रीय बियाण्याचे उत्पादन? शेतकरी, रोप पैदासकार, कृषी शास्त्रज्ञ, कोणतीही संस्था. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. रोप पैदासकारालाच केंद्रीय बियाण्यांचे उत्पादन हे घेता येते. नेक्स्ट बघा, शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात किती ठरली आहे? तर 3, 2, 4, 2. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 म्हणजे 2 नंबरवर आहे. पुणे महानगरपालिका शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात ही दुसरी ठरली आहे. चला नेक्स्ट बघा, कॉफी पिकाची उगवण शक्ती वाढविण्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते, त्यास म्हणतात? तर काय म्हणतात त्यास? स्कॅरिफिकेशन, स्काल्डिंग, स्ट्रॅटिफिकेशन, ॲसिड सरीफिकेशन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 स्टार्टिफिकेशन असे म्हणतात. लक्षात ठेवा स्टार्टिफिकेशन. कॉफी पिकाची उगवण शक्ती वाढविण्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते, त्यास स्टार्टिफिकेशन असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पालाशी तक्ता पैकी कोणते खत साठवणे उत्तम प्रकारे साठविता येते? खालीलपैकी आहे ते. खालीलपैकी कोणते खत साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते? तर कोणते खत हे साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते? म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम शोनाइट, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम सल्फेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पोटॅशियम सल्फेट हे खत साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी वनस्पतीचा कोणता अवयव कायिक अवयव नाही म्हणतायत? कोणता अवयव कायिक अवयव नाही आहे वनस्पतीचा? बघा खोड, मूळ, पान, बी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बी. बघा ऑप्शन 4 बी हे आपलं राईट आन्सर आहे. खालीलपैकी वनस्पतीचा बी हा अवयव कायिक अवयव नाही. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात हादग्याच्या कोणत्या भागाची भाजीसाठी काढणी ही करतात? तर शेंगा, पाने, फुले, बिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 फुले. बघा हादग्याच्या फुलांचा उपयोग भाजीसाठी हा केला जातो.
नेक्स्ट बघा, जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या जाती कोणत्या आहेत? तर व्हाईट रॉक, व्हाईट लेगहॉर्न, ब्लॅक मिनोर्का, 1 आणि 2 बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 म्हणजे 1 आणि 2 ह्या बरोबर आहे. व्हाईट रॉक आणि व्हाईट लेग हॉर्न ह्या जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्याच्या जाती आहेत. नेक्स्ट बघा, विदर्भातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भाताचे पीक जास्त आहे? तर कोणत्या जिल्ह्यात भाताचे पीक हे जास्त आहे विदर्भात? अमरावती, भंडारा, अकोला, वाशिम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, भंडारा या जिल्ह्यात विदर्भात येते भंडारा जिल्हा आणि यात भाताचे पीक हे जास्त आहे भंडारा जिल्ह्यात. नेक्स्ट बघा, कोणत्या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीची पाने हिरवी होतात व प्रथिनांचे प्रमाण वाढते? तर कोणत्या अन्नद्रव्यामुळे होते हे सर्व? तर गंधक, तांबे, जस्त, नत्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 नत्र. बघा, नत्र या अन्नद्रव्यामुळे वनस्पतीची पाने हिरवी होतात व प्रथिनांचे प्रमाण वाढते. नेक्स्ट बघा, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे? तर बघा ऑप्शन, विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम, यशस्वी जयस्वाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 रोहित शर्मा खेळाडू फलंदाज ठरला आहे. नेक्स्ट बघा, मेंढीचे आयुष्यमान किती आहे? तर किती आहे मेंढीचे आयुष्यमान? 20 ते 22 वर्ष, 10 ते 12 वर्ष, 8 ते 9 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 10 ते 12 वर्ष आहे मेंढीचे आयुष्यमान. नेक्स्ट बघा, पांढरी माशीच्या जीवनक्रमात किती अवस्था असतात? तर किती अवस्था असतात पांढरी माशीच्या जीवनक्रमात? 4, 3, 2, 1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 4. बघा, पांढरी माशीच्या जीवनक्रमात 4 अवस्था ह्या असतात. नेक्स्ट बघा, कोणत्या फळपिकाला जास्तीत जास्त पाण्याच्या पाड्या द्याव्या लागतात? तर कोणत्या फळपिकाला द्याव्या लागतात? आवळा, बोर, काजू, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 केळी. बघा, केळी या पिकाला सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता ही असते. नेक्स्ट बघा, मोसंबीची कोणती जात लागवडीसाठी शिफारस केली जाते? तर माल्टा, नाडेल, सातगुडी, न्यूसेलर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? न्यूसेलर. बघा, ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. मोसंबीची न्यूसेलर ही जात लागवडीसाठी शिफारस केली जाते. नेक्स्ट बघा, पूर्णपक्व झालेल्या रताळ्यांची काढणी करताना कोणती खूण महत्त्वाची असते? तर कोणती खूण ही महत्त्वाची असते? पूर्णपक्व झालेल्या रताळ्यांची काढणी करताना रताळी पिवळी पडतात, रताळी काळी पडतात, रताळीचे वेल वाढतात, रताळ्यांची खारचटलेली साल सुकते. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4. रताळ्यांची खरचटलेली साल सुकते म्हणजेच पूर्णपक्व झालेले रताळे हे तयार आहे अशी त्याची खूण आहे, म्हणजे काढणीस ते तयार आहे. खरचटलेली साल ही सुकते. नेक्स्ट बघा, ऊसापासून गूळ तयार करताना भेंडीच्या रसाचा वापर कशासाठी करतात? तर कशासाठी करतात? ऊसापासून गूळ तयार करताना भेंडीच्या रसाचा वापर गूळ जास्त काळ टिकण्यासाठी, गुळाला वास येण्यासाठी, गुळाला चव येण्यासाठी, मढी बाहेर निघण्यासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मढी बाहेर येण्यासाठी करतात भेंडी या पिकाचा उपयोग साखर तयार करताना. नेक्स्ट बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? तर बघा ऑप्शन सुधा मूर्ती, रतन टाटा, गौतम अदानी, नारायण मूर्ती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सुधा मूर्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची निवड राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिका आणि जपानमध्ये मागणी नाही? तर कोणत्या किडीमुळे?
खोडकिडा, तुडतुडे, पिट्या ढेकूण, फळमाशी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 फळमाशी. बघा, फळमाशीमुळे भारतीय आंब्याला अमेरिका आणि जपानमध्ये मागणी ही नाही. फळमाशी लक्षात ठेवा. हापूस आंब्याचे झाडे जिल्ह्यात आढळतात, तर कोणत्या जिल्ह्यात आढळतात? हापूस आंब्याचे झाडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड वरील सर्व जिल्ह्यात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्व जिल्ह्यात हापूस आंब्याचे झाडे हे आढळतात. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर. नेक्स्ट बघा, प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना कोणत्या स्वरूपाचा असावा? तर कोणत्या स्वरूपाचा असावा? प्रतिनिधी, एक पोत्यातील, संबंध ढिगाऱ्यातील, एका पिशवीतील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्रातिनिधिक असावा. प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना हा प्रातिनिधिक असावा. नेक्स्ट बघा, भारतात दूरदर्शनवर रंगीत कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली? 1927, 1982, 1984, 1983. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1982 मध्ये भारतात दूरदर्शनवर रंगीत कार्यक्रमाची सुरुवात ही झाली होती. नेक्स्ट बघा, जमिनीची सच्छिद्रता ही मातीच्या कणांच्या कोणत्या घटकांवर अवलंबून असते? तर मातीच्या कणांचा रंग, मातीच्या कणांचे वजन, मातीच्या कणांची संख्या, मातीच्या कणांचा आकार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मातीच्या कणांचा आकार यावर जमिनीची सच्छिद्रता ही अवलंबून असते. चला नेक्स्ट बघा, पारंपरिक पीक पद्धतीत कलिंगड व खरबूज यांची लागवड कुठे केली जाते? तर कुठे केली जाते पारंपरिक पीक पद्धतीत? हलक्या जमिनीत, समुद्राच्या काठावरील वाळूत, नदीच्या पात्रात, खार जमिनीत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 नदीच्या पात्रात केली जाते. बघा, नदीच्या पात्रात पारंपरिक पीक पद्धतीत कलिंगड व खरबूज या पिकांची लागवड केली जाते पारंपरिक पद्धतीने. नेक्स्ट बघा, गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते? 3.0 ते 3.5%, 0.5 ते 1.0%, 1% ते 1.5%, 2.5 ते 3%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 2.5 ते 3% असते गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण. लक्षात ठेवा, गांडूळ खतामध्ये नत्रांचे प्रमाण किती असते? तर 2.5 ते 3%. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, लसूण लागवड करताना पाकळ्या किती खोल टोचाव्यात? तर किती खोल टोचाव्यात? लसूण लागवड करताना पाकळ्या 6 ते 8 सेंटीमीटर, 4 ते 6 सेंटीमीटर, 1 ते 2 सेंटीमीटर, 2 ते 3 सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 2 ते 3 सेंटीमीटर एवढ्या खोल पाकळ्या ह्या टोचाव्यात लसूण लागवड करताना. नेक्स्ट बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेल्लोरचे अनावरण केले आहे? तर कोणत्या राज्यात केले स्टॅच्यू ऑफ वेल्लोरचे अनावरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, आसाम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 आसाम. बघा, आसाम या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेल्लोरचे अनावरण केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. नेक्स्ट बघा, सीताफळाचे झाड किती खोडांवर वाढवावे? तर किती खोडांवर वाढवावे सीताफळाचे झाड? फक्त 1, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 खोड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 2 ते 3 खोडांवर वाढवावे सीताफळाचे झाड. नेक्स्ट बघा, कोबीच्या पानावर व्ही आकाराचा डाग कोणत्या कारणामुळे दिसतो? कोबीच्या पानावर तर केवडा, मुळकूज, गदाकूज, घाण्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 घाण्या. बघा, घाण्या या रोगामुळे कोबीच्या पानावर व्ही आकाराचा डाग दिसतो. लक्षात ठेवा, घाण्या. नेक्स्ट बघा, आधुनिक शेतीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाची निवड करावी? तर पारंपरिक मशागत, सेंद्रिय खताचा वापर, CTBT, ITBT. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 ITBT. बघा, आधुनिक शेतीसाठी ITBT या तंत्रज्ञानाची निवड ही करावी. नेक्स्ट बघा, खालीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा.
हाट बाजार, हताश निराश, हिम सोने, वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व. हाट बाजार, रहाट बाजार, हताश निराश, हिम म्हणजे सोने, वरीलपैकी सर्व. म्हणजेच अलंकारिक शब्द कोणते आहेत? तर वरीलपैकी सर्वचे अलंकारिक शब्द आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते फळझाड सदाहरित आहे? तर अंजीर, बोर, सीताफळ, मोसंबी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मोसंबी हे फळ झाड सदाहरित आहे. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ते हिरवंच राहणार, त्याला सदाहरित असे म्हणतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कांदा साठवणुकीची प्रचलित पद्धत कोणती आहे? तर कोणती आहे कांदा साठवणुकीची प्रचलित पद्धत? चाळीत, आरणीत, गोठ्यात, शीतगृहात. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 चाळीत. बघा, खालीलपैकी कांदा साठवणुकीची प्रचलित पद्धत ही चाळीत आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता गुणधर्म जमिनीचा भौतिक गुणधर्म आहे? तर विद्युत वाहकता, सच्छिद्रता, अन्नद्रव्य, सामू. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2. बघा, सच्छिद्रता याचं राईट आन्सर आहे. खालीलपैकी सच्छिद्रता हा गुणधर्म जमिनीचा भौतिक गुणधर्म आहे. चला नेक्स्ट बघा, जमिनीमध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो? असेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा, सेंद्रिय पदार्थ. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 असेंद्रिय पदार्थ हा घटक सर्वात जास्त असतो जमिनीमध्ये. लक्षात ठेवा. चला, हे लेक्चर इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला असेच नवीन क्वेश्चन सेट घेऊन. आणि क्वेश्चन पत्रिका नंबर 4 हे आपण उद्याला अवेलेबल करून देणार तुम्हाला. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.